सध्या उन्हाने अक्षरशः कहर केला असून गेल्या 15 दिवसापासून तापमानाचा पारा सातत्याने 40 अंशाच्या पार आहे. ऐन उन्हाळ्यात घामाच्या धारांनी हैराण असतानाच आता आगामी मान्सूनबाबतही चिंताजनक वृत्त समोर येत आहे. जागतिक हवामानावर प्रभाव टाकणारा अल निनो यंदा सक्रिय होत असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीतील या वाढत्या तापमानाचा संबंध यंदाच्या बदलत्या जागतिक हवामान स्थितीशी जोडला जात आहे. एल निनोचा प्रभाव संपूर्ण भारतासह जगावर होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर हा परिणाम दिसून येत असून सद्यस्थितीत प्रचंड उष्णतेने लोक त्रस्त आहेत. तर आता मान्सूनवर परिणाम होऊन सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. यंदा जागतिक स्तरावर सुपर अल निनोचे वर्ष राहण्याचे संकेत आहे. जर हा अल निनो मे-जून महिन्यातच पूर्णपणे सक्रिय झाला तर मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाची मोठी दडी पाहायला मिळू शकते. जर अल निनो जुलैनंतर सक्रिय झाला तर जून-जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस होऊन दिलासा मिळू शकतो. मात्र अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या एकूण सरासरीत मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले की अल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत असतो. गेल्या काही दशकांमध्ये ही स्थिती दिसून आली आहे. अल निनोच्या काळात पूर्णपणे पाऊस होतच नाही असे राहत नाही. पाऊस होतो मात्र त्याचे प्रमाण कमी असते. अल निनो केव्हा सक्रिय होईल यावर सर्व अवलंबून राहणार आहे. जुलैनंतर अल निनो सक्रिय झाल्यास सुरुवातीला चांगला पाऊस होऊ शकतो. मात्र जागतिक हवामान अंदाजानुसार अल निनो लवकर म्हणजेच मे-जून महिन्यात सक्रिय होऊ शकतो. अल निनोचा काळ हा 6 ते 7 महिन्यापर्यंत राहतो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, माहिती शेअर करा आणि आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.